आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवरती निशाणा साधला। महाराष्ट्र सरकार पण गुजरातमधूनच चालवायचं आणि मुंबई पण असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट शिंदे फडणवीस यांच्यावर आरोप केलाय। विदर्भातील शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करतात, त्यांना नवीन दिशा कशी देता येईल आणि ज्याप्रमाणे स्मार्ट शहर होतंय तसं स्मार्ट गाव कशी होतील हे पाहायचं आहे अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली। भाजप विरुद्ध जो कोणी असेल त्यांना सोबत घेऊन चालायचंय। सोबतच ड्रग्स माफिया ललित पाटील राज्य सरकारचा पाठिंबा असल्याची घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। महाराष्ट्राचा हित साधायचं तर भाजपला बाजूला करावं लागेल। नवीन पर्यायी शक्ती निर्माण करण्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे। प्रहार प्रक्रिया कृषी उद्योग संस्थेमार्फत त्यांनी शेतकऱ्यांचा आणि शासनाचा पैसा हडप केलेला आहे, तो पैसा परत करावा। संपूर्ण शेतकऱ्यांची त्यांनी माफी मागावी। सोबतच प्रभू रामचरण त्यांनी प्रायश्चित्त देखील करावं अशी मागणी गोपाल तिरमारे यांनी केली। निलवंडे धरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत। राजकीय वाद बाजूला ठेवून आज आजी माजी मंत्री पिचड आणि थोरात यांचे आता मोठे योगदान असून मात्र त्यांचा सन्मान नाही, हे क्लेशदायक असल्याचं अजित नवले यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्यावरती भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती। सोबतच स्थानिक प्रशासन देखील अनेक विकास कामांमध्ये भाजपला डावलत असल्याचं देखील फडणवीस यांच्या कानावरती घातलेलं आहे। पिंपरी चिंचवड येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना विरोध करण्यासाठी जमलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नेत्यांना शहरामध्ये येऊ देणार नाही असा इशारा मराठा संघटनांनी दिलेला होता। उल्हासनगरच्या रेशन दुकानावरती प्लास्टिक सदृश तांदूळ मिळत असल्याच्या चर्चेनं मोठी खळबळ उडालेली आहे। एका रेशन दुकानावरती प्लास्टिक सदृश तांदूळ मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केलेली होती। यावर शिधा वाटप अधिकाऱ्यांनी तांदूळ केंद्र सरकारकडून आला आहे असा पौष्टिक तांदूळ असल्याचं म्हटलंय। राज्यातील सर्वच पक्षही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे मराठा समाजानं राजकीय पुढाऱ्यांना घातलेली गावबंदी ही अयोग्य असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली। हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता धर्मराव बाबा आत्राम यांनी जयंत पाटील हे आमच्या सोबत येण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत। अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्यासोबत 45 आमदार आहेत। येत्या काळामध्ये 53 आमदार होतील असं वक्तव्य त्यांनी केलं। पाऊस बंद झाल्यापासून कोयना धरणातील पाणी विसर्ग पूर्णपणे बंद होता आणि त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती। अनेक ठिकाणी आंदोलनं केल्यानं लोकांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन कोयना धरण व्यवस्थापन आणि जलसंपदा विभागानं पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावरती आधारित गडकरी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटातून गडकरी यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडणार आहेत। कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं सोलापूरमध्ये हजारो भाविक तुळजापूरला पायी चालत जातात। सोलापूरसह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील हजारो भाविक दरवर्षी तुळजापूरला चालत जात असतात। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग सत्याग्रह उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्या अनिता कोळी आणि पुष्पा कोळी या 2 महिलांची प्रकृती खालवल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। वर्धा जिल्हा परिषदेपुढे धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये भजन गायनानं लक्ष वेधण्यात आलेलं होतं। नवी मुंबईमध्ये मराठा समाजाला विरोध करण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाला विरोध करत असल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय। धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं या मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी ठाण्यामध्ये मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये वारंवार पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे, मात्र अजूनही मागणी मान्य झालेली नाही। यामुळे आता होणार नुकसान थांबवण्यासाठी त्वरित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं।
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सिल्लोड तालुक्यामध्ये ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे। आगामी काळामध्ये मराठा समाज राज्य सरकारला त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। जरांगे पाटील यांना शिर्डीतून मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण करून पाठिंबा दर्शवला। यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।